एक महत्त्वाची बातमी आहे। तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव समोर येतोय। काँग्रेसचा ममता बॅनर्जींना विलीनीकरणाचा हा प्रस्ताव आहे। भाजपकडून टीएमसीवर होत असलेल्या राजकीय हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अन्यथा भाजप आपप्रमाणे त्यांना त्रास देईल असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेला आहे असं कळतंय। पक्षातील लोकही अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे सध्या त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण आहे। सूत्रांच्या मते त्यांना असा प्रस्ताव देण्यात आलाय की जर त्यांनी टीएमसी मध्ये विलीनीकरण केलं तर त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव बनवता येईल। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। गेले काही दिवस म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष पश्चिम बंगालमध्ये वाढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस फुटली असंच आपल्याला बघायला मिळतंय। अजून सुद्धा तृणमूल काँग्रेसने हे स्पष्ट केलेलं नाही, असं म्हटलेलं नाही की आमचे खासदार किंवा आमदार फुटलेले आहेत, पण तरी सुद्धा आत्ता जी बातमी येते ती अशी आहे की ममता बॅनर्जी यांना काँग्रेसमध्ये तुमचा टीएमसी विलीन करा असा प्रस्ताव काँग्रेसकडून दिला गेलेला आहे। सोनिया गांधी यांच्याकडून ममता बॅनर्जींना हा प्रस्ताव गेल्याचं कळतंय।